अजित पवार यांचा सोमवारी 13व्याचा विधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्या मंगळवारच्या कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सोलार मॉडेलमध्ये 10,000 कोटींचा करार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट, न्यायालय योग्य निर्णय देईल, खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। महापौर पदाचा कार्यभार स्वीकारताच विलास शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे। नाशिक शहरातील विविध प्रश्नांवर बैठक घेत कामांचा आढावा घेतलाय। पुढच्या 100 दिवसात तुम्हाला शहरात बदल दिसेल असं आश्वासन विलास शिंदे यांनी दिलं आहे। सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटलांनी देगावमधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाचा हक्क बजावलाय। संयमानं प्रचार करणाऱ्या अभिजित पाटलांनी अखेरच्या टप्प्यात पालकमंत्री आणि भाजप नेत्यांना जशास तसं उत्तर दिल्यानं त्यांच्याबाबतचा संभ्रम दूर करण्यात आलाय। सांगलीच्या खानापूरमधील भाळवणी गावात 90 वर्षीय आजींनी मतदानाचा हक्क बजावला। भाळवणी गावातील मालती कुलकर्णी आजींनी मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। अलिबागमधील तरुणानं लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। अलिबागच्या नांगरवाडी गावातील सचिन धुमाळ या तरुणानं लग्नासाठी रवाना होण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य पार पडलंय। कर्जतमधील आत्रंड नीड गावातील नवरदेवानं लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला। आत्रंड नीड गावातील नवरदेव संदेश ढोळे या तरुणानं जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन लोकशाहीचा हक्क बजावलाय। तसंच संदेश ढोळेंच्या कुटुंबियांनी मतदान केलंय। परभणीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। या राड्यामध्ये एक जण जखमी झालाय। शिंदे गटाचे नगराध्यक्ष आसिफ खान आणि त्यांचे कार्यकर्ते बूथवरील परिस्थिती पाहण्यासाठी गुलशननगर भागातील बूथवर गेले होते। सोलापुरातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली। मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा तैनात करण्यात आली। नेहरू सेंटर सभागृह इथे आरएसएसची नवक्षितिज व्याख्यान मालिकेला डॉक्टर मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत। मंत्री नितेश राणे व्याख्यानमालेला उपस्थित राहणार आहेत। माजलगावमध्ये एका विवाह सोहळ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। विवाहात वधूवरांनी मंगलाष्टक सुरू होण्यापूर्वी दिवंगत अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली आहे। जळगाव पाचोरा लोहारा मार्गावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे। लोहाराकडून पाचोऱ्याकडे येत असताना एसटीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघाताची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र बस वाहकाच्या सतर्कतेमुळे चालकानं तात्काळ बसवर नियंत्रण मिळवलं आहे। या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी जीवितहानी टळली आहे। जळगावमधील गारडी फाटा इथे ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिली आहे। चोपड्याहून जळगावकडे जात असताना दुर्घटना घडली। अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे।